अकोल्यामधल्या संजय तिडके नावाच्या शेतकऱ्यानं चक्क एक छोटेखानी धरण बांधलेलं आहे, तेही स्वतःच्या पदरचे पैसे मोजून। आणि यामुळे खूप सारी जमीन ही ओलिताखाली येणार आहे। आपण पाहूयात विदर्भामध्ये दुष्काळात फुटलेली ही पालवी। ही फक्त भिंत नाही, ही निशाणी आहे अकोल्याच्या संजय तिडके या भगीरथाच्या जिद्दीची। ही फक्त एक भिंत नाही तर निशाणी आहे दुर्दम्य इच्छाशक्तीची, लढवय्यगिरीची। इथले शिवार जलयुक्त करण्याची जिद्द, दुष्काळाला हरवण्याची जिद्द, सगळीकडे हिरवळ निर्माण करण्याची जिद्द। आणि याच जिद्दीतून हा बंधारा उभा राहिला। सांगवी दुर्गवाडीच्या संजय यांची 80 एकर जमीन। दरवर्षीच्या पावसात पीक आणि माती वाहून जायची, तर उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा। यावर कायमचा उपाय म्हणून शिरपूर पॅटर्नचा बंधारा बांधण्याचा निर्णय झाला। आसपासच्या शेतकऱ्यांनीही साथ दिली, काम सुरू झालं। मात्र अवैध वाळू उपसा करण्याच्या कारणाखाली प्रशासनानं कामात खोडा घातला। त्यांनी काम चालू होईपर्यंत मला काही त्यांनी म्हटलं नाही की बा हे काय करू राहिलं काय नाही। त्याच्यानंतर जसं काम चालू केलं तसं त्यांनी अडवलं की म्हणे हे शासनाची रेती आहे, हे तुम्ही कामाला कशी घेतली। मी म्हटलं बा हे रेती शासनाची आहे, माझ्यापाशी रॉयल्टी आहे। 5 वर्ष मी बैलगाडीने रेती जमा केली, ते यातने बंधाऱ्यासाठी उपयोगाला लागली की बा याच्यासाठी की बा काहीतरी यातनं पाणी अडवा, पाणी जिरवा, हे जल शिवाराचं हे काहीतरी ठोक काम आहे। त्याला म्हटलं बा शासन नाही करत म्हणून मी हे माझ्या खुद पैशाने मी हे करणार आहोत। प्रशासनाच्या भीतीपोटी शेतकऱ्यांनी साथ सोडली, काम थांबलं। मात्र अशातही ध्येयवेड्या संजय यांनी माघार घेतली नाही। आपली 10 एकर जमीन विकली, पैसा उभा केला आणि थांबलेलं काम पुन्हा सुरू झालं। सुरुवातीला आमचा सर्वांची नाराजी होती शेततळ्याविरुद्ध, आणि खूप सारा पैसा पण खर्च होणार होता, आणि काम सक्सेस होती की नाही याची पण गॅरंटी नव्हती। परंतु आता काम वगैरे पाहून आम्ही सगळे आनंदित आहोत। या बंधाऱ्यापासून आम्हाला तर पाणी भेटीनच, पण आमचं जे एक पीक येणार होतं, यावर्षी मी सोयाबीन पेरलं होतं। सोयाबीन नंतर हरभरा घ्यायचा, इथं अगोदर तलाव होतं, ते तलाव फुटलं, मग ते हरभरा घेऊ शकलो नाही। आता या बंधाऱ्याने आपण डबल पीक घेऊ शकतो, आणि जे बाकीचे 10 कास्तकार आहेत आमच्या सोबतचे, ही डबल पीक घेऊ शकतो। सध्या 18 फूट उंच आणि 260 फूट लांब भिंतीचं काम पूर्ण झालंय। खोलीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे। आतापर्यंत 20 लाख खर्च झाले। हे आता जे माझ्या बंधाऱ्याचं काम आता 20% राहिलेलं आहे, 80% काम झालेलं आहे। आता हे कमीत कमी 15 ते 20 दिवसात माझ्या बंधाऱ्याचं काम पूर्ण होऊन जाईल। पण तरी जे माझ्या मागचे जे शेतकरी होते मला पाठिंबाच्या सहानुभूती करणारे, पण त्यांना एकच सांगितलं की आता तुमचा पैसा नको, आता जे करायचं होतं तुम्ही माझे खर्चाने केलं, पण आता माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे पाणी आहे तुम्हाला मी तसंच देणार आहे। तुमचा मला 1 रुपया पण नको, पण पाणी तुम्हाला मी देणार आहे। माझ्या शेतीला पण पाणी देईन, इथं कास्तकारांना पण पाणी देईन, आणि माझ्या मागचे जे शेतकरी होते त्यांना पण पाणी देईन। याचा बेनिफिट जेवढा कास्तकारांना होईल तेवढा मी त्यांना करू देईन। शासन करो का अगर ना करो, मला शासनाचं काही घेणं नाही, आणि शासन आहे त्या पिठावर रेगोट्या ओढायला येणार आहे एवढं मला माहिती आहे। सरकार एकीकडे आपल्या जलयुक्त शिवार योजनेचा डांगोरा पिटत आहे, मात्र हेच काम स्वतः करणाऱ्या एका शेतकऱ्याला या सरकारची सरकारी यंत्रणा कसं वेठीस धरते याचं उदाहरण म्हणता येईल। मात्र याही परिस्थितीत संजय तिडके यांनी लहर से डरकर नौका पार नाही होती आणि कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती हा मंत्र जपत एक नवा अध्याय लिहिला आहे। त्यांच्या प्रयत्नाला येत्या पावसाळ्यात पावसाच्या रूपानं आणखी यश मिळो ही सदिच्छा। उमेश अलोने, सांगवी दुर्गवाडा, अकोला।